आत्या या मेनकावर ना आंधळ प्रेम करतात, त्यामुळे असं वाटेल ते बोलतायत. पण तू असं काही करू नकोस. वय वहिनी, अहो सुंदरचा एकदा विचार करा की. बास. कुणी काही बोलणार नाही आता. आत्यांना जसं हवंय तसंच करणार मी. काय चाललंय हे? प्याच हे घर उभं केलं होतं ते आता राहिलेलं नाही. देवी आई, तरी एक शब्द पाहायचा असेल तर माझ्या या घरात राहण्याला आणि जगण्याला तरी काय अर्थ आहे? देवी आई, आई काय करताय? आई 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 साहेब, आई आई साहेब, आई. अहो, आई काय करताय तुम्ही? तेव्हा आता ही निर्मला पागळली तर अवघड आहे समजच. बस झालं. बस करायचं समज. मेनका, हे मंगळसूत्र. आता तुला मेनकाची लय काळजी आहे ना. मी तुला एक वचन देतो.
मी या मेनकाच्या बाळाला बापाचं नाव द्यायला तयार आहे. मी घेईन हिची काळजी. पर अक्षराला मंगळसूत्र काढायची जबरदस्ती करू नकस. मेनका मेनका अगं सुंदर चल बाळा आतमध्ये चल आराम कर. सावकाश सावकाश. सुंदर सावकाशान बाळा तिला. झोपो झोपो सावकाश. हा मेनका ए बाळा डोळे उघड की जरा. हा बरं वाटतंय का ग तुला? आत्या मी बाहेर आहे. काय लागलं तर मला सांग. उफाय माझ्या पोराला सुखाचं आयुष्य मिळालं पाहिजे. त्याची या समजात काय बी चूक नाही. त्याला त्रास न ग. त्याचं आयुष्य दावणीला लागायला न ग. काही नाटक करती आहे. एका क्षणात समध्यावर हुकूमत केली या पोरीनं. मिळेल ना व त्याला समज. तो बेवारीस नाही हाय. त्याला नाव मिळेल ना व. मिळेल ना. होय मिळेल. तू आता शांत हो. मेनका शांत हो बरं. हा आता समजा चांगला होणार आहे बघ. हा तू अजिबात काळजी करू नकस. सुंदर आता मेनकाला अशा अवस्थेत एकटं सोडायला नकोय. हा तू काळजी घे तिची. मी आलेच. अक्षरा ते मंगळसूत्र घाल गळ्यात. देवादिकांच्या साक्षीनं बांधलेलं आहे ते.
या गाठी अशा इतक्या सहज तुटत नसतात. ताई, एवढं सगळं होऊनही जिजू तुझ्यासाठी बोलले. तुमचं नातं अजूनही संपलेलं नाहीये. शरू, ज्या क्षणी यांनी मेनकाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं ना, त्या क्षणी सगळं संपलं. तसंही आम्ही डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्याच आहेत. आता यांनी तिची जबाबदारी घ्यावी फक्त, बस. अक्षरा, तू फक्त या घरची सून नाहीस, जीव आहेस या घरचा. आणि जीव असा लांब जाऊ शकत नाही. माझ्या लेखी या घरची सून तू होतीस आणि तूच राहणार. आई, या मंगळसूत्राचा मान मी कायम राखेन. विश्वास ठेवा माझ्यावर. माझी लेक आहेस, तू हे करशील याची खात्री आहे मला. अक्षरा, किती बी संकट येऊ देत, या घराचं आणि सुंदरचं भवितव्य फक्त तुझ्या हातात सुरक्षित आहे. ध्यानात ठेव. सुंदर, तू फसलायस रे. आणि असा फसलायस की आता तुझी सुटका नाही बाबा. समद्यांना हिनं जसं मुठीत ठेवलं आहे ना व, तसंच तुला पुरतं मांडीत बसवलंय तिनं. या जाळ्यात तू पुरता सापडला आहेस. हे घर उद्ध्वस्त होईपर्यंत तू असाच मेनकाच्या दावणीला बांधलेला बैल असणार आहेस. सुंदर, हे साखरपाणी आहे. तिला पाज म्हणजे बरं वाटेल तिला. हा. बसव तुम्ही तिला. मेनका, बाळा उठ जरा, उठून बस. हा, साखरेचं पाणी पी म्हणजे जरा बरं वाटेल तुला. हा, यश. मेनका, पाणी पी जरा. हा, बरं वाटेल तुला. सुंदर, तू अक्षराच्या गळ्यातलं मंगळसूत्र वाचवलंयस, पण म्या त्याची किंमत नुसती एका धाग्याची ठेवणार आहे. त्यातला एक एक मणी न मणी नाही तोडून टाकला ना, तो बघ
आणि जोपर्यंत तो धागा तुटत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला शांतता मिळायची नाही. तो धागा तुटल आणि मग समज संपल. अक्षराचं मंगळसूत्र बी आणि तू दिलेलं वचन बी. आई अंबाबाई माफ कर मला. यांच्या नावाचं मंगळसूत्र असं काढावं लागलं मला. चुकीचं आहे मला कळतंय, पण परिस्थितीच अशी आली की स्वप्नातही मला कधी वाटलं नव्हतं माझ्यावर अशी वेळ येईल. मी इतकी हतबल होईन. प्लीज मला माफ करा. प्लीज मला समजून घ्या. माफ करा मला. अक्षरा, तुम्ही इथे का आलात? अगं ते शर्वरी तुला समधीकडे शोधत होती. तू कुठं दिसली नाहीस म्हणून मॅच शोधत आलोय बघ. हो, जाते मी. अक्षरा, नका ना आपल्याला त्रास होईल असं काही वागू. अक्षरा, मेनकाची तब्येत कशी आहे? बरी आहे ना ती? चक्कर बिक्कर येत नाही ना तिला? हं? आता तुम्ही माझी काळजी नका करू. आता तुम्ही मेनकाची काळजी केली पाहिजे. तिला काय हवं नको, तिचं खाणं पिणं हे सगळं तुम्ही बघितलं पाहिजे. आता तिचं मन कसं प्रसन्न राहील, ती कशी खुश आनंदी राहील ह्याच्याकडे लक्ष नको द्यायला का? तिच्या तब्येतीकडे लक्ष द्या. तुमची जबाबदारी आता. दुर्लक्ष नका करू असं. अक्षरा, तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच नाही करू शकत. मी नाही विसरू शकत अक्षरा तुला. अक्षरा, अगं तुझी जागा ना कोणच नाही घेऊ शकत. अक्षरा, तू श्वास आहेस माझा. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आता हे सगळे विचार मनातनं काढून टाका. हे बघा, आपण आता आयुष्याच्या वेगळ्या वळणावर आहोत, वेगळ्या वाटेवर आहोत. आपल्याला त्रास होईल ना असं काही करू नका प्लीज. अक्षरा, पण मला शरू शोधते ना मला. जाते मी. बरं हे घे, थोडं खाऊन घे. आया नको. अगं खा की. काय नको नको करतीयस? अगं अशक्तपणा येईल अशानं. आणि गरोदरपणामध्ये ना समद खावं. समद पौष्टिक असते. हा घे. घे. अहो खरंच नको आई. मला भूक नाही ना आता. ते जाणार बी नाही. नको मला. हे असं असते बघ तुझं. आता तर उलट खायलाच पाहिजे. अगं नाही खाल्लंस तर अशक्तपणा येणार नाही का? चक्कर येईल तुला. हे समजा असं खायला लागतंय म्हणजे बाळाची तब्येत चांगली वाढती बघ. हे घे, स्वतःच्या बाळासाठी खा. हा एवढा एक घास खा.
आया बस झालं. नको मला, नका तुम्ही बी हट्ट करू, मी खाईल नंतर. अगं असं काय करतेस ग? हे बघ, या दिवसांमध्ये ना असंच वाटतंय, काहीच खावंसं वाटत नाही. पर थोडं थोडं खात राहायला पाहिजे बाळा, हा म्हणजे शक्ती राहते. हा घे 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 घे, आवडेल तुला. आणखी एक चमचा घे. काय ग मेनका, बरी आहेस ना व? अगं तुझी अवस्था तर बघवलीच नाही बघ. काय हाल करून घेतले स्वतःचे. आता बघ उर्वशी, तूच सांगेला. बघ कशी स्वतःचे हाल करून घेते. आता येळच्या वेळी खायला नको काही नाही, शक्ती कशी येणार हिला? केवढी अशक्त झालीये पोर. घे ग बाळा घे. काय ग मेनका, आई म्हणून त्यांना तुझी काळजी वाटणारच. हा बघ बरं, किती पोट तिडकीने भरवतात त्या, तर तू खायला नाही म्हणतीस वाय ग? अगं सावकाश सावकाश थांब बाळा, म्या पाणी आणते थांब. असं करते ही पोर. काय करतेस हे? हा त्या एवढ्या तुझी काळजी करतायत, हा तुझ्यासाठी एवढं करतायत, जरा तरी त्यांचा मान ठेव की. हो, मला ना एवढ्या काळजीची सवय नाही. आणि हे काय बनवलंय ते पानसट, सकाळपासून चौथ्यांदा खाल्लंय मी. कंटाळा आला मला तेच तेच खाऊन. बरं ते समजा जाऊ देत. एक आनंदाची बातमी आहे. सुंदर आणि अक्षराला या प्रकरणामुळे लई त्रास होतोय बघ. हा दोघं लई खचून गेल्यात. अहो मामी, ही तर फक्त सुरुवात आहे. त्या अक्षराला म्हणाव हे समजा इतक्यात काही संपणारातलं नाही. लई भोग भोगायची बाकी आहेत अजून तिला. कळल हळूहळू ही मेनका काय चीज आहे ती.